तो गाइज वेलकम बॅक टू द चॅनल. पहिली राईड आहे माझी प्रमोदजी बरोबर आणि फुल ऑन गेअरअप झालं मी. मला लवकरच दाखवतो. पाऊस पण आज कमी होता आणि आज संडे पण होता, तर ठरवलं की चला एक शॉर्ट राईड मारूया. गाडी अजून फुल्ली रेडी नाही आहे माझी, अजून भरपूर काय काय सेटअप्स येणार आहे त्याच्यावरती, त्याच्यामुळं राईड काढली नव्हती एवढे दिवस. दॅट वॉज द रिझन. आज थोडासा टाइम मिळाला आणि थोडं वेदर पण चांगलं होतं, तर म्हटलं चला एक शॉर्ट राईड करू देऊया. तर आम्ही चाललोय सध्याला तिलारीला. भरपूर लांब जाणार नाही आहे, थोडं जाऊया, थोडं रेस्ट करूया, संडे एन्जॉय करूया. 2 दिवस झाले बेळगावला पाऊस नाही आहे, तर मला वाटलं ह्या एरियात पण नसेल. इथे थोडासा लाईट पाऊस आहे आणि तिलारीचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला पावसाळ्यातच बघण्यासारखं वाटतं, कारण फॉग आणि जे वॉटरफॉल्स छोटे छोटे चालू होतात तिकडं. मोठे वॉटरफॉल्स तर 12 महिने असतात, छोटे छोटे वॉटरफॉल्स पण चालू होतात आणि जो व्ह्यू असतो ऑल ओव्हर तो तुम्हाला ह्याच सीझन मध्ये बघण्यासारखा असतो. तर चला मग लेट्स एन्जॉय द संडे राईड. बेसिकली माझं जे हे गोप्रोचं सेटअप आहे, व्लॉगिंग सेटअप, हे वॉटरप्रूफ नाही आहे सध्याला, कारण जो माझा कॅमेरा आहे खालचा, जे बॅटरी आणि डिस्प्ले युनिट आहे, दॅट इज नॉट वॉटरप्रूफ. तर आम्ही पोहोचलोय तिलारी फाट्याला आता इथं, आणि तिकडं जाऊन मॅगी बनवायचा बेत आहे आमचा. कर्षा गेले मॅगी आणायला, बाकी सगळे ॲसेसरीज आम्ही घराकडून आणलेलं आहे. पाठीमागनं अजून एक बाईक आले आमची, ती कधी येऊन पोचते माहित नाही. निवांत रिलॅक्स आले, एक्सपल्स आले. कधी पण नाही आला तुम्ही? झाला अर्धा तास. मग चला दुसरी गाडी पण आले, निघूया पुढे. असं आज संडे असल्यामुळे इकडं भरपूर गर्दी असणार आहे नक्कीच. सो ह्या रोडला लागलो की नाही, मला असे माझे जुने दिवस, कॉलेजचे दिवस आठवतात. असे सगळे फ्रेंड्स आम्ही तुटक्या मुटक्या बाईक्स घेऊन निघत होतो कधी पाहिजे तेव्हा, आणि काय नेक्स्ट लेवल मजा यायची. ती मजा आता येणं थोडंसं इम्पॉसिबल आहे. खरं काय दिवस होते ते जबरदस्त. मला आता माझा एक मित्र भेटला होता जिमचा, तो म्हणत होता की सगळे स्पॉट्स तर बंद आहेत. स्पॉटला आम्ही कुठल्या चाललोच नाही आहे, त्याच्यामुळे आमच्यासाठी तो पॉईंट नव्हता. ते बघा असं ट्रिप्सी वगैरे येत होतो आम्ही पहिला, तर तिची मजा येत होती पहिला, ती नेक्स्ट लेवल होती. ह्याच्या पुढचा जो घाट आहे, आम्ही ज्या स्पॉटला चाललोय आता त्याच्या पुढे एक घाट आहे, आणि तो घाट महाराष्ट्रातला सगळ्यात म्हणजे वन ऑफ द डेंजरस घाट असा अवॉर्डेड आहे. तिलारी घाट ज्याला म्हणतात. गाडीबद्दल जर बोलायचं झालं तर गाडी एकदम टॉप नॉच आहे. एक्झॅक्टली मला जशी गाडी पाहिजे होती तशी गाडी आहे. कारण ह्याच्या अगोदर माझ्याकडे ड्यूक V90 होती 2014 मॉडेल. त्यात एक कम्प्लीट रॉ पॉवर होती. कोण पण KTM फॅन्स असतील तर त्यांना माहितीच आहे की त्या मॉडेलमध्ये काय पॉवर होती एक्झॅक्टली. बेसिकली ह्यो जो रोड आहे तो रोड 3-4 स्पॉट्सना कनेक्ट करतोय. जसं की एक झाला पारगड जो आपल्याला दिसतोय इथं समोर छोटासा योवाला, त्याच्यानंतर दुसरा झाला बाबा फॉल्स. याच रोडनं तुम्ही जाऊ शकता, म्हणजे दुसरा पण रोड आहे बाबा फॉल्ससाठी, पण हा रोड पण जातोय. आणि त्याच्यानंतर आहे मेन स्पॉट तिलारी. तर बघा, दिस इज द इफेक्ट ऑफ संडे. गर्दी छोट्याशा स्पॉटला, दिस इज इट. तर पुढे हेच भेटणार आहे. मला वाटतं की आम्ही जरासा चुकीचा दिवस निवडलाय बाहेर पडायसाठी आज. बेसिकली तोच इश्यू झालाय मला तर वाटतंय की सगळे स्पॉट्स गव्हर्नमेंटनी बंद केल्यामुळे गर्दी ह्या छोट्या छोट्या स्पॉट्सला झालेली आहे. तर ही गर्दी बघायला तर आम्ही आलो नाही. बेसिकली मी आज आलो आहे गाडीचा परफॉर्मन्स चेक करायला. तर एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की जो सेकंड अँगल कॅमेरा माझ्याकडे होता Insta360 X3, त्याला मी अपडेट केलो आणि अपडेट नंतर तो काम करायचं बंद केला. म्हणजे तो एक गंडा आहे. आता कुणाला माहिती असेल की कुठे रिपेअर होतोय, आणि वॉरंटी संपून फक्त 4 का 5 दिवस झाले. सो नो चान्स ऑफ वॉरंटी. तर व्ह्यू स्टार्ट झाले, सिनिक व्ह्यूज. गाडीची एक गोष्ट मला ही आवडली की ह्याला ट्रॅक्शन कंट्रोल दिलेला आहे. त्याच्यामुळं काय होतं की तुम्ही जेव्हा वेट टरेन्समध्ये राईड करता तर गाडी स्लिप होण्याचे चान्सेस थोडेफार कमी होतात आणि ब्रेकिंग थोडंसं स्ट्रॉंग होत आहे. तर हा जो स्ट्रेट रोड तुम्हाला दिसतोय पुढे, तो रोड जातोय बाबा फॉल्स आणि पारगडला, आणि
आम्ही चाललोय तिलारीला. सो विल टेक अ लेफ्ट. जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये असताना इकडे येत होतो ना, तेव्हा इकडचे रोड्स एवढे क्लीन आणि नीट नव्हते. पण आता हा एक स्टेट हायवे झाल्यामुळं इकडची रोड कंडिशन भरपूरच सुधारलेली आहे. आणि एक प्लस पॉईंट या गाडीचा मला आवडतं की ह्याला टी टाईप चार्जर कनेक्शन दिलेलं आहे, जे जुन्या गाड्यांना USB येत होतं, थोड्या गाड्यांना येत पण नव्हतं. तर ह्याचं एक नवीन अपडेट आहे. तर गाईज दिस इज तिलारी नगर. आणि सध्याला आम्हाला लागले भूक. मॅगी करायचा प्लॅन होता, पण तेवढे पेशन्स आता राहिलेले नाहीत. नंतर आम्ही काहीतरी वेगळं करून खाऊ त्या मॅगीचं. तर इकडे आहे ढवळी हॉटेल. ढवळे हॉटेल आहे. तर मग जाऊया ढवळे हॉटेलला आणि मस्त जेवण करूया. जसं एक्सपेक्ट करून मी आलो होतो तसं तर काय नाही आहे इथं. तर आमची दुसरी गाडी आली आहे आणि वी आर गोइंग टू ढवळी हॉटेल. सॉरी, ढवळे हॉटेल. व्हिडिओ इन्स्टावर आलेला काय? नाही का, मला माहिती. हां, सेम ओके, तेवढी आयडिया नाही. बट दिस इज ढवळे हॉटेल. जरासं हिडन आहे. चला मग पहिला जेवण करूया. जेवण केल्याशिवाय गुडघा चालत नाही याचा. गुडघा भडकते. गाडी 140ला पोचली आणि हे उडून पडाला, त्याचा तुटलं. आणि एक प्रॉब्लेम आहे गाडीचा, मला असं वाटतं की पाठीमागे जे बसतंय पावसाळ्यात, ते घरी जाऊन आंघोळ केल्याशिवाय आत जायचं नाही. तर एवढी घाण घिस होते पाठीमागे गाडी. कसं वाटलं आमचं हिडन हॉटेल? फक्त खरं चिकन थालीच आहे. मग मला खेकडे मटन. अरे रे रे रे, तू मोबाईलवरच ब्लॉग केलेला. एकदम फर्स्ट क्लास जेवण झालं भावानं. तर गाईज दिस इज द ॲक्च्युअल जंक्शन वेअर पीपल कम. आणि इकडं थांबतात येऊन. फेमस स्पॉट आहे आपण. तर इकडे गेला की तुम्हाला एक धबधबा गावतोय मस्त मोठावाला, आणि इकडे गेला की ग्रीन व्हॅली रिसॉर्ट. तर आम्ही चाललोय स्ट्रेट. तसं आतमध्ये गेला की इथं भरपूर स्पॉट्स भेटतील तुम्हाला इकडं तिकडं. एक्सपल चाली की नाही, आम्हाला जायचं आहे एक थोड्याशा डिसेंट स्पॉटला. तर आम्ही इकडनं मारणार आहे गाडी वरती. गाडी घातलो. हे डुक्कर, हे बघ. मोटरसायकलला आम्ही चिखलात घातले ऑफ रोड करायला. छोटासा लफडा करून ठेवले इथं. म्हटली चिखल आहे फक्त. इकडे घेऊन समजलं की चिखल नाही आहे इथं. अयो, गाडी हाली ना डुक्कर. एवढा आतमध्ये चिखलात जाऊन बसले. उचल उचल. जेवलेलं चिकन जिरलं माझं. एकदम कॉन्फिडन्स म्हणाले घेऊन गेला म्हणजे रस्ता चांगला असणार. हे कंबरला रे गांडू. असं उचलतात गाडी. फर्स्ट फॉल ऑफ स्पीड 400. माझ्यामुळे पडली गाडी. पडली. गाडी मस्त फ्री फॉल झाला गाडीचा. गाडी इथं पडली आणि त्याच्यानंतर 2 मिनटासाठी गाडीनं आमच्यात एकदम ठोके चुकली. मला वाटलं रोड साईड असिस्टंट जे घेतलेलं आहे गाडी घेताना वेळेला, आज फायनली कामाला येते असं वाटलेलं. खरं मोहित पवारांनी गाडी सुरू केले. रोड साईड असिस्टंट, लाईफ साईड असिस्टंट. फायनली गाडी सुरू झाली. आता या चिखलातनं गाडी कसं काढायचं ते बघायला पाहिजे.
ही पोरगी तर झोपले बघा एलियन तोंडाची. ऐ ऐ हा हा, हिच्यामुळे इथं आम्ही बसलो अडकलो आता. आले आणि लाव ग दगड. पॅन्ट सगळंच घातलं मोजकं. नाही बोल. तर मित्रांनो, गाडी इज कम्प्लिटली मेड फॉर स्ट्रीट्स, हायवेज अँड नॉट फॉर सच ऑफ रोड्स. जाऊ शकते गाडीचं, तर टायर तुम्ही चेंज केला पाठीमागचा तर ह्या टायरवरती तर अजिबात जात नाही. मस्तपैकी लोळत पडलेत सगळे इथं आमचे पोरं. त्यांना माहीतच नाही की इथं लीच बी असतात म्हणून या सीझनमध्ये. तर तो काय लागलाय गांडूळ लागला. अशा जंगलात जाऊन बसलीस तू, लागणार नाही तर काय. सांगितलं तिथं सगळं मटेरियल आणलेलं आहे. खरं ग्लास आणलं म्हणजे ग्लास स्टेशन आल्यामुळं आमच्यात एक बिअरचं एक कॅनचं कप तयार केलं. चला